माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तेलंगण। मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे। नमस्कार प्रशिक्षक मान्यवर आणि माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अत्यंत सुंदर शिकवण देणारी एक कथा सांगणार आहे। कथेचे नाव आहे सोन्याचा गरुड आणि छोटा पक्षी। खूप वर्षापूर्वीच्या एका मोठ्या टेकडीवर एक भव्य गरुड राहत होता। त्याचे पंख सोन्यासारखे चमकायचे। तो आकाशात खूप उंच भरारी घ्यायचा। सगळे पक्षी त्याला मान द्यायचे। त्याची ताकद आणि वेग पाहून गरुडाला स्वतःचा गर्व झाला। तो छोट्या पक्ष्याला म्हणायचा, अरे तुम्ही कुठल्या संमेलनात उतरले आहात? मी आहे आकाशाचा राजा। त्याच टेकडीवर एक छोटासा गतिवाना पक्षी राहत होता। नाव होतं टिपू। टिपू लहान होता, पंखही छोटे, पण मन खूप दयाळू। तो गरुडाला म्हणायचा, अरे मोठं होणं म्हणजे गर्व करणं नाही, खरा राजा तो सगळ्यांची मदत करतो। गरुड हसला, अरे अरे छोट्या तू मला शिकवणार, जरा माझी उंच भरायचा एक भयंकर वादळ येत असल्याचं दिसत होतं। सगळे पक्षी झाडांमध्ये लपले, पण गरुड म्हणाला, मला काय फरक नाही, मी आकाशाचा राजा आहे। आणि तो भरारी वादळ पडू लागला। वादळ आणखी भयंकर झालं। प्रचंड वारा, विजा, काळो, गरुडाचे सोन्याचे पंख वाऱ्याने पुढे पाठ होऊ लागले। गरुडाचा शोध गेला। गरुड खाली झाडांकडे पोहोचू लागला। हे त्या छोट्या टिपूने पाहिले। तो छोटा पण दयाळू। तो उडत गरुडाकडे गेला आणि गरुडाला एका झाडाच्या मजबूत फांदीचा बसण्यासाठी मार्ग दाखवला। वादळात स्वतः धोका उडत होता आणि गरुडाला आधार देत होता। दोघेही एका झाडाच्या मजबूत फांदीवर येऊन बसले। गरुड दमला होता, घाबरला होता। त्याची उंची काहीच उपयोगी पडली नव्हती। गरुड टिपूकडे पाहत म्हणाला, टिपू, मी तुला कमी समजलो। मोठेपणा पंखांचा नसतो, मोठेपणा मनाचा असतो। टिपू हुकून म्हणाला, उंच उडणं महत्वाचं नाही, उंच विचार असणं महत्वाचं आहे। वादळ शांत झाले। सगळे पक्षी बाहेर आले। गरुडाने पुढे येऊन सांगितलं, आज माझा जीव एका छोट्या पक्षाने वाचवला। आजपासून माझा गर्व संपला। मीही सगळ्यांचा मित्र आहे। हे पाहून सगळ्या पक्ष्यांनी टाळ्या वाजवल्या। मित्रांनो, उंचीपेक्षा विनम्रता मोठी, ताकदीपेक्षा दयाळूपणा मोठा आणि आकारापेक्षा मनाचा मोठेपणा जास्त मूल्यवान असतो। मोठ्या पंखांनी नाही, तर मोठ्या मनाने आपण खरे आकाशाचा राजा बनतो। तर मोठ्या मनाने आपण खरे आकाशाचा राजा बनतो।